तुम्ही पण त्यातले आहेत का ज्यांना गिलक्याची भाजी आवडत नाही? तर मग ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. 10 मिनिटांचा वेळ पण फार आहे ही भाजी बनवायला आणि अगदी कमी साहित्यात बनते. आमच्या पाण्यात ही भाजी काय भन्नाट लागते म्हणून सांगू. माझी तर सर्वात आवडणारी भाजी आहे. म्हणून म्हटलं तुमच्या सर्वांसोबत पण शेअर करावी. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. मार्केटमधून छान ताजी ताजी गिलकी निवडून आणलेली आहे. गिलकी काळी पडलेली नको, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आमच्या पाण्यात भाजी बनवायची आहे म्हणून कट केल्यानंतर धुवायची नाही. आधी स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहे. गिलकी शक्य होईल तेवढे बारीक कट करून घ्यायची. फार मोठे मोठे काप ठेवायचे नाहीत. बारीक काप केल्यामुळे गिलक्यामधला जो आतला व्हाईट भाग असतो ना, तो चांगला शिजला जातो आणि त्याची ग्रेव्ही तयार होते. म्हणून त्याची चव अप्रतिम लागते आणि जाणवत पण नाही की आपण गिलके खात आहे. आता एका कढाईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे. तेल गरम झाल्यावर जिरे घालून घ्यायचे. जिरे तडतडले की लसूण घालून घ्यायचा. लसूण लालसर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडा कढीपत्ता घालून घ्यायचा. लाल तिखट 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि हळद पाव चमचा घालून घ्यायचा. अर्धा कप पाणी घालून मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. मसाल्यातून तेल वेगळं होऊ द्यायचं आहे. गिलक्याची भाजी बनवली की ती थोडी गोड गोड लागते, म्हणून ही भाजी तिखट बनवायची असते. म्हणजे तुम्ही जेवढी तिखट खातात ना त्यापेक्षा थोडीशी तिखट. काय भन्नाट चव येते म्हणून सांगू. आता त्यात बारीक कट केलेले गिलके घालून घ्यायचे आहेत. चांगले मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची. तुम्ही बघू शकतात भाजीत पाणी घातलेलं नाहीये. भाजीला अंगचं पाणी सुटलेलं आहे. मधून मधून झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू द्यायची. भाजी शिजल्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची, चांगली मिक्स करायची आणि गरमागरम चपाती सोबत सर्व करायची. अतिशय चविष्ट लागते. ज्यांना आवडत नसेल तेही बोट चाटून चाटून खातील. एकदा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.